आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून पीक विमा रखडला होता। अखेर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपये 900 बघा, आता या ठिकाणी 45,000 आणि पुन्हा वर 900 रुपये म्हणजे की एवढी रक्कम आता शेतकरी बांधवांना प्रत्येक एका शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। कारण की पीक विमा तुम्हाला अनेक वर्षापासून भेटला नव्हता। आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज 16 जिल्ह्यामधील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षाचा पीक विमा जो तुम्हाला भेटला नव्हता त्याचे वितरण आता सुरू आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आता आनंदाचा मेसेज येणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये 45,000 रुपये जमा झाले। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता। मग आता नेमकं पीक विमा कशामुळे भेटणार, त्याचे कारण व त्याचे उत्तर आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर उत्तर मिळणारच आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये आपण संपूर्ण यादी पाहणार आहोत की कोणकोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा आजचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षांपासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करायला सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला आहे त्यांना आता त्यांच्याच खात्यामध्ये आज रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता कसल्याही प्रकारे विलंब होणार नाही शेतकरी बांधवांनो। बघा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट पाहिली होती, पीक विमा आज येईल, पीक विमा पुढील महिन्यामध्ये येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता डायरेक्टली महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा याच 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। आता या 16 जिल्ह्यामधून तुम्ही पात्र आहात का ते जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आहे आणि यादीनुसारच प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने सुरुवातीला सांगितलं आहे जिल्हा तो म्हणजे की पुणे बघा, त्यानंतर आहे नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांबद्दल आपण बोलत आहोत। या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासांच्या आतमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी असाल तर संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण बघा पिकानुसार तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वाट पाहिली आणि अखेर तो दिवस आता उजेडला आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे आणि प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम आता जमा होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत अशी मंजुरी दिली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबला होता,
परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना दिल्या आहे. येत्या 5 तासांमध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा वर्ग केला जाणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आल्यासारखंच आता झालं आहे. बघा, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. बघा, 3,178 कोटी रुपयांचा निधी, इतका मोठा प्रचंड निधी शेतकऱ्यांना आता मिळत आहे. बघा, सर्वात महत्त्वाची यादी आहे शेतकरी बांधवांनो. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, पिकांची पण यादी. आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार करूया. जर तुम्ही भात पीक मागील 3 वर्षामध्ये लावलं असेल तर 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना मागील 3 वर्षांचा मिळून 33,000 रुपये पीक विमा आता मिळणार आहे. बाजरी पिकासाठी 32,000 रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून आता वितरित केली जात आहे. आणि 5 तासाच्या आतमध्ये हा विमा शेतकऱ्यांना मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आता महत्त्वाचे आहे जिल्ह्यांची यादी. बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारपासूनच निधी वर्ग करायला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या भागामधील शेतकऱ्यांना आज मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि आपल्याला पैसे जमा होताना दिसत आहे. त्यामुळे बँकेचे मॅसेज तपासा. बघा, कधी तुमचा मोबाईल वाजू शकतो की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये आला. अगदी महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी आली आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. आता या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. कारण की बघा, सोयाबीनला 55,000 रुपये पीक विमा भेटणार आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला देखील सर्वाधिक म्हणजे की 60,000 रुपये हेक्टरीची मदत आता जाहीर करण्यामध्ये आली असून ती आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आज वितरित केली जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता जर स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर बघा, पीक विमा तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. बघा, परंतु टप्प्याटप्प्याने हा पीक विमा मिळणार आहे. कारण की आज 16 जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा यादी जारी होणार आणि यादी जेव्हा कधी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविली जाते. आता बघा, तूर पिकाला 47,000 रुपये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. मग आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला मराठवाड्यामधील यवतमाळ त्यानंतर परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसांपासून या निधीची वाट पाहत होते. अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आले आहे. फक्त 1 मिनिट शेतकरी बांधवांनो, आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की बातमी खूपच महत्त्वाची आहे. अगदी 5 तासांच्या आतमध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांचा हक्काचा निधी जमा होत आहे. सरकारने मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28,000 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत मंजूर करून दिली आहे. आता मका पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये आज येत्या 5 तासाच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक बँकेला आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आज समाधानाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. म्हणजे की बघा, आज या ठिकाणी आधार लिंक असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक शब्दामध्ये बँकांना आज आदेश देण्यामध्ये आले आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर देखील आज विम्याचे वितरण केले जाणार आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे.
पुढील जिल्हा सरकारने सांगितला बीड आणि जालना. बघा या जिल्ह्यामधील याद्या सरकारने अधिकृतपणे अशा जारी केल्या आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीमध्ये आहे त्याच शेतकरी बांधवांना संध्याकाळीपर्यंत का होईना परंतु पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. कारण की गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती आणि आज तो दिवस आला आहे. बघा या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. पहिला टप्पा 25% यापूर्वीच पूर्ण झाला असून आता राहिलेले 75% निधी आजच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिला जात आहे. यामुळे ज्यांना पूर्वी कमी रक्कम भेटली होती किंवा कमी पीक विमा भेटला होता अशा प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. आता महत्त्वाचं म्हणजे की पागून घ्या कोकण आणि सिंधुदुर्ग. बघा आता ठिकाणी कोकण भागामधील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय करण्यामध्ये आला. आणि बघा आता या ठिकाणी जमा देखील पीक विमा होत आहे. बघा काही जिल्ह्यामधून आपल्याला मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे की आम्हाला पीक विमा भेटला आहे. बघा या भागामधील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला असून या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे की नाही याची खात्री आजच्या ठिकाणी करून घ्या. बघा तुम्ही जर या भागामधील शेतकरी असाल तर तात्काळ तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये जाऊन चेक करा तुमचं आधार लिंक आहे का नाही. जर तुमचं आधार लिंक असेल तर कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी देखील हा विमा मोठा आधार ठरत आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश देखील या हप्त्यामध्ये करण्यामध्ये आला आहे. बघा शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीनुसार 10 ते 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा जर या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमची लॉटरी लागल्यासारखंच आता झालं आहे. बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून जारी झाला चंद्रपूर, त्यानंतर नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. आता या ठिकाणी पुढील यादी जेव्हा कधी जारी होते तेव्हा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. राज्य सरकारने एकूण 3178 कोटी रुपयांचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांची आर्थिक चणचण आता दूर व्हायला मदत होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही वाट पाहिली. आता सरकारच्या माध्यमातून 3178 कोटी रुपयांचा प्रचंड निधी वर्ग करण्यामध्ये येत आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. बघा जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्याच शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. कारण की बघा यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, कोणत्याही खोट्या माहिती किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपली यादी ग्रामपंचायतीत जाऊन तपासा किंवा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ओरिजिनल अशी अपडेट तुम्हाला कळविण्यामध्ये येते. जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. आणि बघा पुढील यादीसुद्धा या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.